स्वामी विवेकानंद कृत ज्ञानयोग. विश्व बृहत ब्रह्मांड. सर्वत्र असलेली फुले सुंदर आहेत. सकाळचा सूर्योदय सुंदर आहे. प्रकृतीचे विविध रंग आणि वर्णावली सुंदर आहे. समस्त जगच सुंदर आहे. आणि मनुष्य जेव्हापासून या पृथ्वीवर आला तेव्हापासून या सौंदर्याचा उपभोग घेत आहे. पर्वताच्या रांगा गंभीर भावाच्या तसेच भीती उत्पन्न करणाऱ्या आहेत. प्रचंड वेगाने सागराकडे वाहणाऱ्या नद्या, पदचिन्ह रहित मरुदेश, अनंत सागर, ताऱ्यांनी भरलेले आकाश हे सर्व उदात्त, भयोद्दीपक आणि सुंदर आहेत. प्रकृती या शब्दांनी संबोधलेल्या सर्व सत्ता आणि प्राचीन स्मृतिमार्गाच्या अतीत कालापासून मनुष्याच्या मनावर कार्य करीत आहेत. त्या मनुष्याच्या विचारधारावर क्रमशः प्रभाव पसरवित आहेत. आणि या प्रभावाच्या प्रतिक्रियेने मनुष्याच्या हृदयात सतत हा प्रश्न येतो की हे सर्व काय आहे आणि याची उत्पत्ती कोठून झाली. अतिप्राचीन मानवरचित वेदाच्या प्राचीन भागात याच प्रश्नाची जिज्ञासा आम्ही पाहतो. हे सर्व कोठून आले? ज्यावेळी सत असत काहीच नव्हते, जेव्हा अंधार अंधारानेच झाकोळलेला होता, तेव्हा कुणी ही सृष्टी निर्माण केली, कशी केली, याचे रहस्य कुणाला माहीत आहे? आजपर्यंत हा प्रश्न चालत आलेला आहे. लाखो वेळा याचे उत्तर देण्याचा प्रयत्न झालेला आहे, परंतु तरीसुद्धा लाखो वेळा त्याचे पुन्हा उत्तर द्यावे लागेल. अशी गोष्ट नाही की ही सर्व उत्तरे भ्रमपूर्वक आहेत. प्रत्येक उत्तरात काही ना काही सत्य आहे. कालचक्राच्या बरोबर हे सत्य क्रमशः बल संग्रह करीत जाईल. मी भारताच्या प्राचीन दार्शनिकांकडून या प्रश्नाचे जे उत्तर मिळवले त्याला आजच्या मानव ज्ञानामध्ये मनवित करून तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही पाहतो की या प्राचीनतम प्रश्नाचे कितीतरी अंगांनी पूर्वीच उत्तर उपलब्ध होते. पहिले तर जेव्हा सत आणि असत काहीच नव्हते, या प्राचीन वैदिक वाक्याने सिद्ध होते की एक वेळ अशी होती की जेव्हा जग नव्हते, जेव्हा हे ग्रह नक्षत्र, आमची धरणी माता, सागर महासागर, नद्या, पर्वतांच्या रांगा, नगरे गावे, मानवजाती, इतर प्राणी, वीज, पक्षी, ही अनंत प्रकारची सृष्टी, हे सर्व काहीही नव्हते. ही गोष्ट पहिल्यापासूनच माहीत होती. काय याविषयी आम्हाला काही शंका नाही. हा सिद्धांत कशा तऱ्हेने प्राप्त झाला हे समजण्याचा आपण प्रयत्न करू. मनुष्य आपल्या चारी बाजूला काय पाहतो? एक लहानसे बी घ्या. मनुष्य पाहतो की बी हळूहळू मातीला बाजूला सारून वर येते व शेवटी वाढत वाढत त्याचे रूपांतर एका विशाल वृक्षामध्ये होते. नंतर तो नष्ट होतो, केवळ बी सोडून जातो. तो जणू फिरून फिरून एक चक्र पूर्ण करतो. बियातून तो निघतो, पुन्हा वृक्ष बनतो आणि त्यानंतर पुन्हा बियामध्ये परिणत होतो. पक्षाला पहा, कशा प्रकारे ते अंड्यातून निघते, सुंदर पक्षाचे रूप धारण करते, काही दिवस जिवंत राहून शेवटी मरते आणि सोडते अन्य बरीचशी अंडी, म्हणजेच भावी पक्ष्यांचे बीज. तिर्यक योनी आणि मनुष्याच्या संबंधातही असाच प्रकार घडतो. प्रत्येक पदार्थ जणू एखाद्या बीजापासून, एखाद्या उपादानाने, कुठल्या तरी सूक्ष्म आकारातून सुरुवात होते आणि स्थूलातून स्थूलतर होत जातो. काही वेळा असेच चालत राहते आणि शेवटी पुन्हा त्याच सूक्ष्म रूपात त्याचा लय होतो. पावसाचा एक थेंब ज्यात अजूनही सुंदर सूर्यकिरणे खेळत आहेत, सागरातून वाफेच्या रूपाने बाहेर पडून अशा जागी पोहोचतात जिथे त्यांचे पाण्यामध्ये रूपांतर होईल आणि नंतर पुन्हा वाफेच्या रूपात परिवर्तन होण्यासाठी समुद्राच्या पाण्यात येऊन पडतात. आमच्या चारी बाजूला असलेल्या प्रकृतीतील सर्व वस्तूसंबंधी हाच नियम आहे. आम्हाला माहीत आहे की आज बर्फाचे डोंगर आणि नद्या मोठमोठ्या पर्वतावर कार्य करीत आहेत आणि त्यांना हळूहळू पण निश्चित रूपाने फोडून फोडून त्यांची वाळू बनवित आहेत. नंतर तीच वाळू समुद्रात जाते. समुद्रात थरावर थर जमतात आणि शेवटी पर्वताप्रमाणे कठीण होऊन भविष्यात पर्वत बनतात. तो पर्वत पुन्हा तुकडे तुकडे होऊन वाळू बनेल. बस हाच क्रम आहे. वाळूपासून या पर्वतांची उत्पत्ती आहे व वाळूतच याची परिणती आहे. हाच मनुष्याचा, प्रकृतीच्या जीवनाचा पूर्ण इतिहास आहे. जर हे सत्य आहे की प्रकृती आपल्या सर्व कार्यात एकरूप आहे, जर हे सत्य असेल आणि आजपर्यंत त्याचे कुणी खंडन केलेले नाही की एक लहानसा वाळूचा कण ज्या प्रणालीने आणि नियमाने बनतो, प्रकांड सूर्य, तारे, इथपर्यंत की संपूर्ण विश्व ब्रह्मांडाची सृष्टीतही तीच प्रणाली आहे, तोच एक नियम आहे. जर हे सत्य असेल की एक परमाणू ज्या पद्धतीने बनतो, सर्व जग त्याच पद्धतीने बनते, जर हे सत्य की एक नियम समस्त जगात व्याप्त आहे, तर प्राचीन वैदिक भाषेत आम्ही म्हणू शकतो, एका मातीच्या ढिगाऱ्याला आम्ही समजून घेतले तर जगत ब्रह्मांडात जेवढी माती आहे ती सर्व आम्ही समजू शकतो. एका लहानशा बीजाला घेऊन त्याच्या जीवनचरित्राचा अभ्यास करून आम्ही जगत ब्रह्मांडाच्या स्वरूपाला जाणू शकतो.
वाळूच्या एका कणाच्या गतीचे पर्यवेक्षण करून आम्ही समस्त जगताचे रहस्य जाणून घेऊ. म्हणजेच जगत ब्रह्मांडावर आपल्या पूर्व आलोचनेतून प्राप्त फलाचे प्रयोग केल्यावर आम्ही हेच पाहतो की सर्व वस्तूंचा उगम आणि अंत बहुधा एकसारखाच असतो. पर्वताची उत्पत्ती वाळूपासून होते आणि वाळूतच त्याचा शेवट होतो. वाफेपासून नदी बनते आणि नदी पुन्हा वाफ बनते. बियापासून वृक्ष बनतो आणि पुन्हा तो बीजामध्ये रूपांतरित होतो. नक्षत्रपुंज, नदी, ग्रह, उपग्रह सारे काही निहारिकामय अवस्थेतून येतात आणि पुन्हा त्याच अवस्थेत परत जातात. यातून आम्ही काय शिकतो? हेच की व्यक्त म्हणजेच स्थूल अवस्था कार्य आहे आणि सूक्ष्म भावाचे कारण आहे. समस्त दर्शनाचे जनक महर्षी कपिल मुनी यांनी फार काळापूर्वीच प्रमाणित केले आहे. नाशाचा अर्थ आहे कारणामध्ये लय होणे. जर या टेबलचा नाश झाला तर ते केवळ आपल्या कारणरूपात परतील. पुन्हा ते सूक्ष्म रूपही त्या परमाणूत बदलेल, ज्याच्या मिश्रणातून ही टेबल नावाची वस्तू बनली आहे. मनुष्य जेव्हा मरतो तर ज्या पंचमहाभूतापासून त्याचे शरीर निर्माण झाले होते त्यातच त्याचा लय होतो. या पृथ्वीचा जेव्हा नाश होईल तेव्हा ज्या भूतांच्या योगाने ही निर्माण झाली होती त्यातच ती पुन्हा परिणत होऊन जाईल. यालाच नाश अथवा कारण म्हणतात. म्हणजेच आम्ही शिकलो की कार्य आणि कारण अभिन्न आहेत, भिन्न नाहीत. कारणच एक विशेष रूप धारण केल्यावर कार्य संबोधले जाते. ज्या उपादानापासून हे टेबल बनले ते कारण आहे आणि टेबल हे कार्य आहे आणि तेच कारण इथे टेबलच्या रूपात आज आहे. हा ग्लास एक कार्य आहे. याचे काही कारण होते, तेही कारण आता या कार्यात आजही आहेच. काच नावाचा काही पदार्थ आणि त्यासोबत बनवणाऱ्याच्या हाताची शक्ती या दोन उपादानाने निमित्त कारणाच्या संयोगाने ग्लास नावाचा हा आकार बनला आहे. यात ते दोन कारण वर्तमान आहेत. जी शक्ती कुणा बनवणाऱ्याच्या हातात होती ती संयोजक शक्तीच्या रूपात वर्तमान आहे. ती राहिली नाही तर ग्लासचे लहान लहान तुकडे वेगवेगळे होऊन विखुरले जातील. पुन्हा हाच काचरूप उपादानही वर्तमान आहे. ग्लास केवळ या सूक्ष्म कारणांचे एका भिन्न रूपात केवळ अभिव्यक्ती आहे. हा ग्लास तोडून फेकून दिला तर जी शक्ती संहतीच्या रूपात यात वर्तमान होती ती परतून पुन्हा आपल्या उपादानात मिसळून जाईल आणि ग्लासाचे लहान लहान कण पुन्हा आपले पूर्वरूप धारण करतील आणि तोपर्यंत त्याच रूपात राहतील जोपर्यंत पुन्हा ते एक नवे रूप धारण करीत नाहीत. म्हणजेच आम्ही पाहिले की कार्य कधी कारणाहून भिन्न नसते. ते तर त्या कारणाच्या स्थूलतर रूपाचा केवळ आविर्भाव आहे. त्यानंतर आम्ही शिकलो की हे सर्व विशेष रूप ज्यांना आम्ही बीज अथवा तिर्यक जाती किंवा मानव जाती म्हणतो अनंत काळापासून उठत पडत वळून फिरून येत आहेत. बीजापासून वृक्ष बनतो आणि वृक्ष पुन्हा बीजातच जातो. बस याच प्रकारे चालत आले आहे. याचा कधीच अंत नाही. पाण्याचे थेंब पर्वतावर पडून सागरात जातात, पुन्हा वाफ बनून उठतात, पर्वतावर पोहोचतात आणि नदीत परततात. बस या प्रकारे उठत पडत हे युगचक्र चालू आहे. समस्त जीवनाचा हाच नियम आहे. समस्त अस्तित्व जे आम्ही पाहतो, विचार करतो, ऐकतो, कल्पना करतो, जे काही आमच्या मर्यादेच्या आत आहे ते सर्व या तऱ्हेनेच चाललेले आहे. अगदी जसे मनुष्याच्या शरीरातील श्वास आणि उश्वास म्हणजेच समस्त सृष्टी याच तऱ्हेने चालत आहे. एक तरंग उठतो, एक पडतो, पुन्हा उठून नंतर पडतो. प्रत्येक उठणाऱ्या तरंगासोबतच एक पतन आहे. प्रत्येक पतनासोबत एक उठणारा तरंग आहे. समस्त ब्रह्मांड एकरूप असल्यामुळे सर्वत्र एकच नियम लागू होतो. म्हणजेच आम्ही पाहतो की समस्त ब्रह्मांड एक वेळ आपल्या कारणाने लय होण्यास बाध्य आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, पृथ्वी, मन, शरीर जे काही या ब्रह्मांडात आहे सर्वच्या सर्व आपल्या सूक्ष्म कारणात लीन अथवा लुप्त होऊन जाईल, स्वतःच नष्ट होतील. पण वास्तवात ते सर्व आपल्या कारण सूक्ष्म रूपात राहतील. या सूक्ष्म रूपातून ते पुन्हा बाहेर येतील आणि पुन्हा पृथ्वी, चंद्र, सूर्य इतके की संपूर्ण जगताची सृष्टी होईल. या उत्थान आणि पतनाच्या संबंधी आणखीही एक विषय जाणवायचा आहे. वृक्षापासून बीज होते, परंतु ते त्याचवेळी वृक्ष बनत नाही. त्याला काही विश्राम किंवा अतिसूक्ष्म अव्यक्त कार्य करण्यासाठी वेळाची गरज असते. बियाला काही दिवस मातीच्या खाली राहून कार्य करावे लागते. त्याला स्वतःचे तुकडे करावे लागतात. जणू आपल्याला काही अवनत करावे लागते आणि त्या अवनतीतूनच पुन्हा उन्नती होते. याप्रमाणे समस्त ब्रह्मांडाला काही काळापुरते अदृश्य अव्यक्त भावाने सूक्ष्म रूपात कार्य करावे लागते, ज्याला प्रलय किंवा सृष्टीची पूर्वावस्था म्हणतात. त्यानंतर पुन्हा सृष्टीची निर्मिती होते. जगाचा प्रवाह एकदा अभिव्यक्त होण्यासाठी
म्हणजेच त्याची सूक्ष्म रूपात परिणती, काही दिवसापर्यंतच त्या अवस्थेची स्थिती आणि पुन्हा त्याच्या आविर्भावाला एक कल्प म्हणतात. समस्त ब्रह्मांड या कल्पानेच चालत आलेले आहे. बृहत्तम ब्रह्मांडापासून ते त्याच्या अंतर्गत प्रत्येक परमाणूपर्यंत सर्व वस्तू याप्रमाणेच तरंगाकार चालत राहतात. आता एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित होतो. विशेषतः वर्तमान काळासाठी आम्ही पाहतो की सूक्ष्मतर रूप हळूहळू व्यक्त होत आहेत, क्रमाने स्थूलातून स्थूलतर होत आहेत. आम्ही पाहिले की कारण आणि कार्य अभिन्न नाही, कार्य केवळ कारणाचे रूपांतर आहे. म्हणजेच हे समस्त ब्रह्मांड शून्यातून उत्पन्न होऊ शकत नाही, कोणत्याही कारणाशिवाय ते येऊ शकत नाही. इतकेच नाही तर कारणच कार्याच्या आत सूक्ष्म रूपाने वर्तमान आहे. मग हे ब्रह्मांड कोणत्या वस्तूपासून उत्पन्न झाले? तर ते पूर्ववर्ती सूक्ष्म ब्रह्मांडातून. मनुष्य कोणत्या वस्तूपासून उत्पन्न झाला? पूर्ववर्ती सूक्ष्म रूपातून. वृक्ष कोठून आला? बीजातून. संपूर्ण वृक्ष बीजात वर्तमान होता, तो केवळ व्यक्त झाला. म्हणजेच हे जगत ब्रह्मांड आपल्याच सूक्ष्म अवस्थेतून उत्पन्न झाले आहे. आता ते व्यक्त झाले, ते पुन्हा आपल्या सूक्ष्म रूपात जाईल, पुन्हा व्यक्त होईल. याप्रमाणे आम्ही पाहतो की सूक्ष्म रूप व्यक्त होऊन स्थूलातून स्थूलतर होत जाते, तोपर्यंत की ते स्थूलतेच्या चरमसीमेपर्यंत पोहोचत नाही. आणि तिथपर्यंत पोहोचल्यानंतर पुन्हा परत ते सूक्ष्मातून सूक्ष्मतर होऊ लागते. हा सूक्ष्माचा आविर्भाव क्रमाने स्थूलातून स्थूलातरात परिणती, जणू केवळ त्याच्या भागाच्या अवस्था परिवर्तन आहे. बस यालाच आजकाल क्रमविकासवाद म्हणतात. हे अगदी सत्य आहे, संपूर्ण रूपाने सत्य आहे. आम्ही आपल्या जीवनातही हेच पाहतो. या क्रमविकासवादींच्या बरोबर कोणाही विचारशील व्यक्तीच्या विवादाची संभावना नाही. पण आम्हाला आणखी एक गोष्ट जाणून घ्यावी लागेल, ती ही की प्रत्येक क्रमविकासापूर्वी एक क्रमसंकोचाची प्रक्रिया वर्तमान राहते. बीज वृक्षाचे जनक नक्की आहे, परंतु एका बाजूला वृक्ष त्या बीजाचा जनक आहे. बीजच ते सूक्ष्म रूप आहे, ज्यातून बृहत वृक्ष निघतो. आणि एक दुसरा प्रचंड वृक्ष होता, जो या बीजात क्रमसंकुचित रूपात वर्तमान आहे. संपूर्ण वृक्ष या बीजातच विद्यमान आहे. शून्यातून कोणताही वृक्ष उत्पन्न होऊ शकत नाही. आम्ही पाहतो की वृक्ष बीजातून उत्पन्न होतो आणि विशेष प्रकारच्या बीजातूनच विशेष प्रकारचे वृक्ष उत्पन्न होतात, दुसरा वृक्ष नाही. याने हे सिद्ध होते की त्या वृक्षाचे कारण हे बी आहे, केवळ हेच बीज. आणि या बीजात संपूर्ण वृक्ष राहत असतो. संपूर्ण मनुष्य या एका बीजाणूच्या आत आहे. आणि हे बीजाणू हळूहळू अभिव्यक्त होऊन मानवाकारामध्ये परिणत होते. सर्व ब्रह्मांड सूक्ष्म ब्रह्मांडात राहते. सर्व काही आपल्या कारणात सूक्ष्म रूपात राहतात. म्हणजेच क्रमविकासवाद स्थूलातून स्थूलतर रूपात क्रम अभिव्यक्ती अगदी सत्य आहे. पण याबरोबरच हे लक्षात घ्यावे लागेल की प्रत्येक क्रमविकासाच्या आधी क्रमसंकोचाची एक प्रक्रिया असते. म्हणजेच जो क्षुद्र अणू नंतर महापुरुष बनला, तो वास्तवात त्या महापुरुषाची क्रमसंकुचित अवस्था आहे. तीच नंतर महापुरुष रूपात क्रमविकासात होते. जर हे सत्य असेल तर क्रमविकासवादीशी आमचा काहीच विवाद नाही. कारण ही प्रक्रिया आम्ही पाहू की जर ते लोक या क्रमसंकोच प्रक्रियेचा स्वीकार करतील तर ते धर्माचे नाशक न होता त्याचे प्रबल सहाय्यक होतील. आतापर्यंत आम्ही पाहिले की शून्यातून कोणत्याही वस्तूची उत्पत्ती होऊ शकत नाही. सर्व वस्तू अनंत काळापासून आहेत व अनंत कालापर्यंत राहतील. केवळ तरंगाप्रमाणे एकदा उठतील व एकदा लय होतील. एकदा सूक्ष्म अव्यक्त रूपात जाणे, पुन्हा स्थूल व्यक्त रूपात येणे. सर्व प्रकृती या क्रमविकास व क्रमसंकोचाच्या क्रियेने चालत आहेत. जीवनाच्या निम्नतम अभिव्यक्तीपासून पूर्णतम मनुष्यात त्याची सर्वोच्च अभिव्यक्तीची श्रेणी एखाद्या अन्य वस्तूचा क्रमसंकोच नक्कीच असेल. आता प्रश्न हा की तो कोणाचा क्रमसंकोच असेल? कोणता पदार्थ क्रमसंकुचित झाला होता? ईश्वर. क्रमविकासवादी लोक म्हणतील की तुमची ईश्वरासंबंधीची धारणा चूक आहे. कारण तुम्ही लोक म्हणतात की ईश्वर बुद्धियुक्त आहे, पण आम्ही तर दररोज पाहतो की बुद्धी नंतर येते. मनुष्य किंवा उच्चतर जंतूतही आम्ही बुद्धी पाहतो, पण या बुद्धीचा जन्म होण्याच्या पूर्वी या जगात लाखो वर्षे गेलीत. काहीही असो, तुम्ही या क्रमविकासवादींना मुळीच घाबरू नका. तुम्ही आता ज्या नियमाचा शोध लावला त्याचा प्रयोग करून पहा, काय सिद्धांत निघतो. तुम्ही पाहिले की बीजातून वृक्षाची उत्पत्ती आणि बीजातच त्याची परिणती, यामुळे आरंभ आणि अंत समान झाली. पृथ्वीची उत्पत्ती तिचे कारण आहे आणि त्या कारणातच तिचा विलय आहे. सर्व वस्तूसंबंधी हीच गोष्ट आहे. आम्ही पाहतो
की आदी आणि अंत दोन्ही समान आहेत. या साखळीचा अंत कुठे आहे? आम्हाला माहीत आहे की आरंभ माहीत झाल्यावर अंतही जाणू शकतो. याप्रमाणेच अंत माहीत झाला तर आरंभही जाणू शकतो. या सर्व क्रम विकासशील जीवन प्रवाहाच्या शृंखलेला जिच्या एका टोकाला जीवित सार आहे आणि दुसऱ्या टोकाला पूर्ण मानव, एकाच वस्तूच्या रूपात घ्या. ही संपूर्ण श्रेणी एकच जीवन आहे. या श्रेणीच्या शेवटी आम्ही पूर्ण मानवास पाहतो. म्हणजेच आधीतही तो असणारच हे नक्की. म्हणजेच हा जीवनसार नक्कीच उच्चतम बुद्धीची क्रमसंकुचित अवस्था आहे. तुम्ही त्याला स्पष्ट रूपाने जरी पाहू शकत नाही, पण वास्तवात ती क्रमसंकुचित बुद्धीच स्वतःला व्यक्त करीत आहे आणि याप्रमाणेच आपल्याला व्यक्त करीत राहील जोपर्यंत ती पूर्ण मानव रूपात व्यक्त होणार नाही. हे तत्व गणिताद्वारे निश्चित रूपाने प्रमाणित केले जाऊ शकते. जर ऊर्जा संधारणवाद सत्य असेल तर हे नक्कीच मानावे लागेल की जर तुम्ही एखाद्या मशीनमध्ये काही टाकले नाही तर तिच्यातून कोणतीही शक्ती प्राप्त करू शकणार नाही. इंजनात पाणी किंवा कोळशाच्या रूपाने जेवढी शक्ती टाकाल अगदी त्याच प्रमाणात तुम्हाला त्याच्याकडून शक्ती मिळू शकते. त्यापेक्षा थोडीही जास्त किंवा कमी नाही. मी माझ्या देहात वायू, अन्न आणि अन्य पदार्थांच्या रूपात जेवढी शक्तीचा प्रयोग करेन, बस त्याच प्रमाणात मी कार्य करण्यास समर्थ राहील. या शक्ती आपले रूप बदलतात. या विश्व ब्रह्मांडात आम्ही जडतत्वाचा एक परमाणू किंवा शक्तीचा एक अंशही कमी किंवा जास्त करू शकत नाही. जर असे होईल तर मग बुद्धीच काय चीज आहे? जर तो जीवित सार वर्तमान नसेल तर हेही मानावे लागेल की त्याची उत्पत्ती नक्कीच आकस्मिक आहे. मग तर त्याबरोबरच आम्हाला हेही स्वीकारावे लागेल की असत म्हणजे जे काहीच नाही, यातून सत म्हणजे जे आहे याची उत्पत्ती होते. पण हे एकदम असंभव आहे. म्हणजेच ही गोष्ट निसंदिग्ध रूपाने प्रमाणित होते की जसे आम्ही इतर विषयात पाहतो, जेथून आरंभ होतो अंतही तिथेच होतो. पण हो, कधी तो अव्यक्त राहतो आणि कधी व्यक्त. बस याप्रमाणे तो पूर्ण मानव, मुक्त पुरुष, देव मानव, जे प्रकृतीच्या नियमाच्या बाहेर गेले, जे सर्वांशी अतीत झाले, ज्याला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पुन्हा फिरावे लागत नाही, ज्याला येशू मानव, बौद्ध, बुद्ध मानव आणि योगी मुक्त पुरुष म्हणतात. या शृंखलेचे एक टोक आहे आणि तेच क्रमसंकुचित होऊन त्याच्या दुसऱ्या टोकाला जीवित साराच्या रूपात वर्तमान आहे. आम्ही हा सिद्धांत समस्त जगतावर लागू केल्यावर आम्हाला दिसते की बुद्धीच प्रभूची सृष्टी आहे. जगताच्या विषयी मानवाची चरमधारणा काय होऊ शकते? ती आहे बुद्धी. बुद्धीची अभिव्यक्ती, जगाच्या एका भागाचे दुसऱ्या भागाशी समायोजन, प्राचीन सृष्टी रचनावाद याच अभिव्यक्तीचा एक प्रयत्न आहे. आम्ही जडवादी बरोबर हे मानावयास तयार आहोत की बुद्धीच जगताची अंतिम वस्तू आहे. सृष्टीक्रमात हाच अंतिम विकास आहे. पण त्याबरोबरच आम्ही हेही म्हणू शकतो की जर हाच अंतिम विकास आहे तर सुरुवातीला ही बुद्धीच वर्तमान होती. जडवादी म्हणू शकतात, बरे ठीक आहे, पण मनुष्याच्या जन्माच्या आधी तर लाखो वर्षे होऊन गेली होती. त्यावेळी तर बुद्धीचे अस्तित्वच नव्हते. यावर आमचे उत्तर आहे हो, व्यक्त रूपात बुद्धी नव्हती, परंतु अव्यक्त रूपात ती नक्कीच विद्यमान होती. आणि ही तर मानलेली गोष्ट आहे की पूर्ण मानव रूपात प्रकाशित बुद्धीच सृष्टीचा अंत आहे. तर मग आधी काय असेल? आधी ही बुद्धीच असते. प्रथमतः ही बुद्धी क्रमसंकुचित होती, शेवटी ती क्रम विकसित झाली. म्हणजेच या जगत ब्रह्मांडात जी बुद्धी अभिव्यक्त होत आहे तिची समष्टी नक्कीच त्या क्रमसंकुचित सर्वव्यापी बुद्धीतच अभिव्यक्त होत आहे. या सर्वव्यापी विश्वजनित बुद्धीचे नाव ईश्वर आहे. तिला मग कोणत्याही नावाने का पुकारा, एवढे निश्चित आहे की आधी तीच अनंत विश्वव्यापी बुद्धी होती. ती विश्वजनीन बुद्धी प्रथम संकुचित झालेली होती आणि तीच स्वतःला क्रमशः अभिव्यक्त करीत आहे. जोपर्यंत की ती पूर्ण मानव किंवा येशू मानव किंवा बुद्ध मानवामध्ये परिणत होत नाही, मग ती पुन्हा आपल्या उत्पत्ती स्थानावर परत फिरते. यामुळे सर्व शास्त्रे सांगतात आम्ही त्यात जिवंत आहोत, त्यात राहूनच चालतो, त्यातच आमची सत्ता आहे. यामुळे सर्व शास्त्रे घोषणा करतात आम्ही ईश्वराकडून आलेलो आहोत, पुन्हा तिथेच परतणार. विभिन्न धार्मिक परिभाषांना घाबरू नका. जर परिभाषेला घाबराल तर मग तुम्ही दार्शनिक बनू शकणार नाहीत. ब्रह्मवादी या विश्वव्यापी बुद्धीलाच ईश्वर म्हणतात. मला अनेक वेळा विचारले गेले आहे, तुम्ही या जुन्या ईश्वर शब्दाचा का वापर करता? तर त्याचे उत्तर हे की पूर्वोक्त विश्वव्यापी बुद्धीला समजावण्यासाठी हेच सर्वोत्तम नाव आहे. यापेक्षा दुसरा चांगला शब्द सापडू शकत नाही. कारण की मनुष्याच्या सर्व आशा आणि सुख या शब्दाशी निगडीत आहेत
आता हा शब्द बदलवणे असंभव आहे. या प्रकारचे शब्द पूर्वीपासूनच मोठमोठ्या साधू महात्म्यांकडून रूढ झालेले आहेत व ते या शब्दांचे तात्पर्य चांगले समजत होते. हळूहळू जेव्हा त्या शब्दांचा प्रचार होऊ लागला तेव्हा अज्ञानी लोकही त्या शब्दाचा व्यवहार करू लागले. याचा परिणाम हा की शब्दाचा महिमा कमी होऊ लागला. स्मरणातीत कालापासून ईश्वर या शब्दाचा व्यवहार होत आलेला आहे. सर्वव्यापी बुद्धीचा भाव तसेच जे काही महान आणि पवित्र आहे ते सर्व याच शब्दात निहित आहे. जर कुणी मूर्ख या शब्दाचा व्यवहार करण्यात अडथळा आणत असेल तर काय त्याच्यासाठी आम्ही या शब्दाचा त्याग करावा? एक दुसरी व्यक्ती येऊन असेही म्हणू शकते, माझ्या या शब्दाचा वापर करा. तिसराही आपला शब्द घेऊन येईल. जर हाच क्रम चालत राहिला तर अशा व्यर्थ शब्दांचा अंतच होणार नाही. यामुळे मी म्हणतो की या जुन्या शब्दाचाच व्यवहार करा. मनातून अंधविश्वासाला दूर करून या महान प्राचीन शब्दाचा अर्थ चांगल्या रीतीने समजून त्याचा आणखी उत्तम रीतीने व्यवहार करा. जर तुम्ही लोक समजत असाल की भाव साहचर्य विधान कशाला म्हणतात तर तुम्हाला लक्षात येईल की या शब्दाच्या बरोबर कितीतरी महान ओजस्वी भावांचा संयोग आहे. लाखो माणसांनी या शब्दाचा व्यवहार केलेला आहे. करोडो लोकांनी या शब्दाची पूजा केली आहे आणि जे काही सर्वोच्च व सुंदर आहे, जे काही युक्तयुक्त प्रेमास्पद आणि मानवी भावात महान व सुंदर आहे ते सर्व या शब्दाशी संबंधित आहे. म्हणजेच हे या सर्व साहचर्य भावांचा संकेत देणारा कारण आहे. यामुळे याचा त्याग केला जाऊ शकत नाही. काहीही असो, जर तुम्ही लोक केवळ हे म्हणून समजावण्याचा प्रयत्न करीत असाल की ईश्वराने जगताची सृष्टी केली तर तुम्हा लोकांजवळ त्याचा कोणताही अर्थ नसता. तरीही सर्व विचार इत्यादी नंतर आम्ही त्या प्राचीन पुरुषाच्या जवळ पोहोचलो. शेवटी आम्ही पाहतो की जड शक्ती, मनबुद्धी किंवा अन्य दुसऱ्या नावांनी परिचित विभिन्न जागतिक शक्ती त्या विश्वव्यापी बुद्धीचीच अभिव्यक्ती आहे. जे काही तुम्ही पाहता, ऐकता, अनुभव करता सर्व त्याचीच सृष्टी आहे. ठीक म्हणाल तर त्याचा प्रक्षेप आहे. आणखी चांगले म्हणाल तर सर्व काही स्वयंप्रभूच आहे. सूर्य आणि ताऱ्यांच्या रूपात तोच उज्ज्वल भावाने विराजमान आहे. तोच धरणीमाता आहे, तोच सागर आहे, तोच ढगांच्या रूपात बरसतो, तोच मृदू पवन आहे आणि ज्याने आम्ही श्वास घेतो तोच शक्ती बनून आमच्या शरीरावर कार्य करीत आहे. तोच भाषण आहे, भाषण देणार आहे, पुन्हा ऐकणार आहे तोच आहे. तोच हा मंच आहे ज्यावर मी उभा आहे. तोच हा आलोक आहे ज्यामुळे मी तुम्हाला पाहू शकतो. ते सर्व तेच आहे. तो जगताचे उपादान आणि निमित्त कारण आहे. क्रम संकुचित होऊन तोच अणुचे रूप धारण करतो. पुन्हा क्रम विकसित होऊन पुन्हा ईश्वर बनतो. तोच हळूहळू अवनत होऊन क्षुद्रतम परमाणू होतो. पुन्हा हळूहळू आपले स्वरूप प्रकाशित करीत शेवटी पुन्हा आपल्यासोबत युक्त होतो. बस हेच जगाचे रहस्य आहे. तुम्ही पुरुष, तुम्ही स्त्री, तुम्ही यौवनाच्या गर्वाने भरलेले भ्रमणशील नवयुवकही तुम्हीच आहात. पुन्हा म्हातारपणी काठीच्या आधाराने लडखडणारे मनुष्य आहात. तुम्हीच समस्त वस्तूत आहात. हे प्रभू, तूच सर्व काही आहेस. जगत प्रपंचाच्या केवळ या व्याख्याने मानव युक्ती, मानव बुद्धी परितृप्त होते. सारांश हा की आम्ही त्यातूनच जन्म घेतो, त्यातच राहतो आणि त्याच्याकडेच परत जातो. धन्यवाद.